नमस्कार. आज आम्ही साऊथ कोरियामध्ये आहोत. साऊथ कोरियामध्ये आम्ही डॉक्टर पवार सर, प्राध्यापक पारखे सर आणि मी स्वतः संजय गायकवाड सर. तर आम्ही आज गेल्या 5 दिवसापासून इंडियन पॉलिटिकल सायन्स असोसिएशनच्या सेमिनारसाठी, वर्कशॉपसाठी आलेलो होतो, इंटरनॅशनल सेमिनारसाठी. आणि त्या सेमिनारमध्ये आल्यानंतर आज जे आम्ही उभे आहोत मेमोरियल इथे आज इथे उभे आहोत दक्षिण कोरियामधील वॉर मेमोरियल म्युझियममध्ये. आज आम्हाला इथे आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की भारताचा झेंडा इथे मोठ्या दिमाखाने लहरतोय. आणि त्या भारताचा झेंडा लहरण्याचं कारण म्हणजे आज जे काही दक्षिण कोरियाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, ते स्वातंत्र्य जे अनुभवत आहे दक्षिण कोरिया, त्याच्यामध्ये भारताचं योगदान आहे. आणि भारताचे एकूण जवळजवळ 627 पार्टिसिपंट्स होते जे सहभागी होते सैनिक, आणि त्यामध्ये 23 सैनिक हे जखमी झालेले होते आणि त्यामधून 3 शहीद व्हावं लागलं. म्हणजे साऊथ कोरियाच्या उभारणीमध्ये भारताचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आम्हाला निश्चित अभिमान वाटतो आणि या राष्ट्रीय ध्वजाकडे पाहून नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो. त्यामुळे आम्हाला इथे येण्याचा मोह आवरला नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज. त्यामुळे खूप छान वाटतं. खूप आज इथे आम्हाला हे सर्व पाहायला मिळालं. धन्यवाद. एक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये मला सांगावीशी वाटते, अनेकदा की जर भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर आपले त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान यांनी नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या माध्यमातून त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडला असेल की जर तशी भूमिका घेतली होती तर मग भारताच्या वतीने सैनिक या ठिकाणी दक्षिण कोरियाला मदत करण्यासाठी का आले. तर मला या ठिकाणी वाचल्यानंतर त्याचा एक संदर्भ मिळाला आहे. तो असा आहे की तुम्हाला माहिती आहे की साधारणपणे 28 ऑक्टोबर 1945 मध्ये युनायटेड नेशनची स्थापना झाली. आणि ती युनायटेड नेशनची जी स्थापना झाली, त्या युनायटेड नेशनच्या स्थापनेनुसार नोव्हेंबर 1950 मध्ये युनायटेड नेशनच्या विनंतीनुसार हे सैनिक त्या ठिकाणी दक्षिण कोरियाच्या सहभागासाठी, त्यांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले होते. याचा संदर्भ या ठिकाणी मिळतोय. त्यामुळे अनेक पॉलिटिकल सायंटिस्ट किंवा राज्यशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रश्न पडेल की अरे आपण तर नॉन अलाइनमेंट मुवमेंटमध्ये असताना आपण या युद्धामध्ये सहभागी कसे झालो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, 192 देशाने जी युनायटेड नेशन स्थापन केली आहे, त्या युनायटेड नेशनच्या विनंतीनुसार आपण या ठिकाणी आलेलो होतो. धन्यवाद. माझं 1 मिनिट.